तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक वारसागडे, सम्राट अशोक ज्युनियर कॉलेज चिचपल्ली, तालुका जिल्हा चंद्रपूर इथे मागील 15 वर्षापासून मराठी विषयाच्या अध्यापनाचं काम करत आहोत. सध्या कोरोना ही जागतिक महामारी सर्व जगभर पसरलेली आहे. त्याच्यामुळे आता जुलै महिना सुरू झाला तरी परंतु विद्यार्थी घरीच आहे. कोणत्याही शाळा उघडलेल्या नाही आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण गेलं पाहिजे म्हणून शासनाची योजना आहे की ऑनलाईन एज्युकेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत शिकवण्याचा प्रयत्न करा. तर त्याचाच एक भाग म्हणून मी यूट्यूबवर माझ्या नावाचं चॅनल आहे आणि त्याच्या माध्यमातून हे मराठीचे तास, मराठीचा पिरियड मी यूट्यूबवर लोड करत आहोत. विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे समजून घ्यावा आणि ज्ञान प्राप्त करावं. तर आज आपण गद्यपाठ पहिला, पाठाचं नाव आहे वेग वसुता. लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले. त्यांचा जन्म 1927 मध्ये झाला आणि मृत्यू 2010 मध्ये. लेखकाचा परिचय. लेखक हे एक नामवंत वक्ते आहेत, तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आहेत. लेखकांना लेखनाचं व्यसंग आहे. देशात आणि विदेशात अनेक विषयावर त्यांनी व्याख्यानमाला गाजवल्या. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्षे व्याख्याने दिली. कथा वक्तृत्वाची जागर खंड 1 मधून जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाचे, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. तर लेखक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याचे कुलगुरू राहिलेले आहेत. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, तसेच श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार फलटण अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. तर अशा प्रकारे लेखकाचा परिचय. आता वेगवसुता. वेगवसुता म्हणजे काय? वेगाच्या आहारी जाणे. या मुद्द्यावर आधारित संपूर्ण हा पाठ आहे. तर या पाठामध्ये, या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेग हे एक चांगलंही आहे आणि वाईटही आहे. जेवढे व्यक्ती असतात तेवढ्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचे विचार, आचार विचार सारखे राहत नाही. कुणाला खूप वेग आवडते तर कुणाला मर्यादित राहणं आवडते. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकालाही पडते. तर वाहन तुमच्याकडे आहे, त्याचा वापर कसा करायचा, केव्हा करायचा, ते गरज आवश्यक आहे हे लेखकालाही पडते, परंतु ते मर्यादित पाहिजे. मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. वाहन आवश्यक आहे कारण आताचं जीवन हे खूप व्यस्त आहे. व्यस्त जीवनामध्ये एकेका वेळी 2-2 कामे येतात आणि तेही खूप अंतरावरचे असतात. तर त्यावेळेस वाहन असला तर आपल्याला हे काम आटोपून पटकन दुसऱ्या ठिकाणी जाता येते. त्याच्यासाठी वाहन आवश्यक आहे. काही लोकांना त्याची कुवतही नसते तरी पण ते कर्ज काढतील
वाहन घेतात, परंतु त्याचा वापर मर्यादित केला पाहिजे. लेखकाला ते पडते, परंतु वापर मर्यादित केला पाहिजे. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात. शहरामध्ये, मोठ्या महानगरामध्ये अनेक प्रकारच्या गाड्या, टू व्हीलर, बाईक्स, लुनापासून तर स्पर्धेत भाग घेणाऱ्या अशा अनेक प्रकारच्या गाड्या आहेत. त्यासुद्धा अशा वाहतुकीच्या रस्त्याने भरधाव वेगाने जातात आणि मग आपल्याला कुठेतरी अनुचित झाल्याचं दृश्य दिसते. याचे लेखकाला वैषम्य वाटते. म्हणजे वाहन आहे ते कसं चालवलं पाहिजे आणि त्याचे जर विपरीत परिणाम झाले तर मग वाईट वाटतं. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात. कमी वेळामध्ये आपलं काम झालं पाहिजे त्याच्यासाठी वाहनाचं महत्त्व आहे. परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात. तो कुठून तरी फिरून आला, आराम केलं, त्याच्यानंतर खाली वेळामध्ये पुन्हा त्याच्या वाहनाकडे लक्ष जाते. आता काय करायचं आहे, त्याला घरी कंटाळा येतो. चला मग कुठून तरी आपण आपली टू व्हीलर काढतो आणि फेरफटका मारून येण्याचा प्रयत्न करतो. अशा खाली वेळामध्ये वाहन चालवण्याची काही आवश्यकता नाही. आणि अशा खाली वेळामध्ये जर तो वाहन चालवत असेल तर तो मग आपल्या विचारानुसार, जसे त्याचे विचार तसे तो वाहनाला गती देईल. आणि ती गती जर अगतिक झाली तर त्याचे परिणाम मात्र त्याला भोगावे लागतात. माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात तेव्हा वाहने माणसावर स्वार होतात. तुम्ही रस्त्याने जाताना बघा किंवा दुसरा कुठं प्रवास करत असाल तर एक जो माणूस आधी आपल्या पुढे वाहनावर स्वार होऊन गेला, खूप वेगात गेला, पुढे 2-3 किलोमीटरने तो खाली पडलेला असतो आणि वाहन त्याच्यावर स्वार झालेलं असते. म्हणजे काय झालेलं असते, अपघात झालेला असतो. तर लेखक सुद्धा त्याच्यावर मार्मिक टिप्पणी कसं करतात की वाहने माणसावर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात. अफाट वेगाने वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकांच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा असा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे इशारा देतात ते वेगवसुता या पाठातून आपण बघूया. वेग हे गतीचे एक रूप आहे. वेग म्हणजेच गती. आपले जीवन हे स्थिती आणि गती यात विभागलेलं आहे. आपल्याला हे स्थिरावणे, गतिमान होणे हे आवश्यकच आहे, परंतु स्थिरावूनच राहणे हे सुद्धा आपल्या प्रगतीला घातक आहे. म्हणतात ना, थांबला तर संपला. म्हणून थांबून राहणे म्हणजे हे एक आपलं विनाश ओढवणे हा एक आहे. म्हणजे प्रगती होत नाही त्याची. थांबणे, चालणे, धावणे असं हे जीवनचक्र फिरतच असते. आपण जीवन जगत असताना, समाजात वावरताना या गतीतून, या चक्रातून चालतच असतो. आपल्या विचारांनाही गती असते. प्रत्येकाच्या विचारात जो माणूस विचारहीन आहे तो माणूस म्हटला जात नाही. म्हणून आपल्या विचारांना सुद्धा गती असली पाहिजे. ज्याच्या विचारांना गती आहे, जिला आपण प्रगती म्हणतो, म्हणजे ज्याचे विचार चांगले तो प्रगती करेल. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. तुमच्या विचारांची गती योग्य दिशेने चालली असेल
तर तुम्ही प्रगतीच्या दिशेने चाललात असं म्हणता येईल. दिशाहीन गती ही अधोगती ठरते. जर तुम्ही जात आहात परंतु दिशाहीन आहात तर तुम्ही योग्य त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. तुम्ही कुठेतरी भरकटले असाल तर म्हणजे तुमची दिशा ही चुकली असेल तर तुम्ही आपला ध्येय गाठू शकत नाही. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. आता सध्याचं आधुनिक युग आहे, याच्यामध्ये गती ही विलक्षण आहे, खूप वेगवानता आहे. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. शहरातील रस्ते ट्रॅफिक जाम झालेले असते. थोडा 2 मिनिटं जरी रस्ता ब्रेकर वगैरे आला तरी पूर्ण ट्रॅफिक जाम. म्हणजे रस्ते हे वाहनांनी व्यापलेले आहेत असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. जेव्हा माणूस घरात राहतो तेव्हाच तो थोडंसं स्थिर राहतो. घराच्या बाहेर पडला तर तो मात्र मग स्थिर राहत नाही. एरवी गतीपायी अगतिक होतात, ते मात्र घराच्या बाहेर पडले तर अगतिक होतात. अगतिक म्हणजे असहाय्य. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटतं. लेखक म्हणतात की रात्रंदिवस काही काही वाहने चालतात आणि ते सुद्धा एवढ्या वेगात चालतात. असा वाहनांचा वेग पाहला तर आश्चर्य वाटतं. ही आली कुठून? ही वाहने कुठून आली असा प्रश्न पडतो. कशासाठी आली, कशी आली, असे लेखकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. पूर्वीच्या काळात वाहने नव्हती. वाहने नव्हती म्हणून काय माणसं घरीच होते का? नाही. घोडे होते, हत्ती होते, तरी पण एका देशातले माणसं दुसऱ्या देशात जात होते. सिकंदर हा ग्रीस, उत्तर मॅसेडोनिया या देशावरून तो जग जिंकत आला होता. तर तो काय स्कूटरवर 4 चाकी गाडीवर बसून आला? नाही. त्यावेळेसही लोक फिरतच होते. परंतु विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक संशोधन लागले आणि त्याचाच परिणाम म्हणजे हे गती. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो म्हणजे स्वार होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. तो घराच्या बाहेर निघाला की एका कामासाठी नाही, त्याला 4-5 कामे असतात. मग आणि पटकन घरी पण यायचं असतं. त्याचं तो शेड्यूल ठरलेला असतो, कार्यक्रम ठरलेला असतो की आपल्याला हे काम आटोपून घरी यायचं आहे. पायी चालत तीव्रता येत नाही आणि मग तो बाहेर कामाला गेला की तो पैदल चालून कामं उरकून घेऊ शकत नाही. जीवन हे 10 दिशांना विभागलेले आहे. त्याची कामं, एक काम या टोकाला, जसं मुलाचं शाळेत जायचं असेल, फी भरायची असेल, त्यानंतर त्याची बाजारात जायचं असेल किंवा दुसऱ्या एखाद्या दुकानात जायचं असेल सामान घ्यायला, तर ती कामं त्याची वेगवेगळ्या दिशांना असतात. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, मंडई म्हणजेच बाजारपेठ, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार तरी कशी आणि जोडणार तरी कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाणे म्हणजे आवश्यकतेप्रमाणे. यथाप्रमाण गती ही गरज आहे, तर त्याला हे जर मुलाच्या शाळेत जायचं असेल, बाजारपेठेत जायचं असेल, दवाखान्यात जायचं असेल, अनेक कामं जर त्याला करायची असेल तर वाहन आवश्यक आहे.
तो पायी चालून एवढे कामं उरकू शकत नाही. म्हणून शेवटी गती ही घ्यावीच लागते. पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृतीच आहे. तुम्हाला गाडी चालवायची आहे, प्रमाणात चालवा, मर्यादित वेगात चालवा, सावकाश चालवा. तुमची गती जर वाढली तर ती मात्र एक विकृती म्हणून तुमच्या पुढे उभी राहील. आपली कामे यथासांग पार पाडावी एवढा वेग जीवनाला असावा. म्हणजे आपली कामं आवश्यकतेनुसार पार पडतील एवढा त्या दिवशीचा वेग आपला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तुमचा जर वेग वाढला तर मात्र तो तुम्हाला घातक. ते आत्मघातकी ठरेल. आत्मघातकी ठरेल म्हणजे स्वतःला घातकी ठरेल. होऊ शकते तुमचं कमी जास्त होऊ शकते. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. आता अमेरिकेची आणि भारताची तुलना होऊ शकत नाही. अमेरिकेतील माणसांचं जीवन हे वेगवान आहे, लेखक म्हणतो, त्याचं समर्थनही करतो. त्याला एक कारण आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहने उपलब्ध असतात. अमेरिकेमध्ये प्रत्येक घरी आणि प्रत्येक व्यक्तीला, दरडोई म्हणजे काय, प्रत्येक व्यक्तीला, वडिलाला एक वाहन आहे, म्हणजे त्याची गाडी असेल, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, त्याच्या पत्नीचं वेगळं वाहन आहे, मुलीचं वेगळं वाहन आहे, मुलांचं वेगळं वाहन आहे. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. भारतातील रस्त्यासारखे नाही. अमेरिकेतील रस्ते हे व्यवस्थित आहेत, रुंद आहेत, एकमार्गी आहेत. एकमार्गी म्हणजे काय, वन वे, म्हणजे जाणारी फक्त एकाच बाजूने जाते, येणाऱ्यासाठी दुसरा रोड असेल. तर अशा रस्त्यावर अपघाताचे प्रमाण कमी असतात. अमेरिकेत मात्र ती व्यवस्था आहे, त्याच्यामुळे तिथे वेगवान जीवन आपल्याला आढळते. परंतु त्यांचं अनुकरण भारतात करणे योग्य नाही. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. लेखक म्हणतात की अमेरिकेतील व्यक्ती जर कामाला बाहेर निघाला तर त्याचं घर आणि त्याचं नोकरीचं कार्यालय, शाळा, दवाखाने हे खूप दूर दूर असतात. त्याच्यामुळे तिथं वाहन चालवणे आवश्यक आहे आणि रस्ते निर्विघ्न आहेत, एकमार्गी आहेत, सरळ आहेत. त्याच्यामुळे तिथे गतिमान जीवन आपल्याला आढळते. जवळच्या जवळ घरे, कार्यालय, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे तसे सहसा नसते. तिथे मात्र जवळजवळ तुम्हाला बाजारपेठ जवळच आहे, मुलांची शाळा जवळच आहे, दवाखाना जवळ आहे. म्हणजे एका रोडाला गेलो आपण तर सर्व कामं होतील असे मात्र अमेरिकेत आढळत नाही. तिथं मुलांची शाळा वेगळीकडे, दुसऱ्या टोकाला, दवाखाना दुसऱ्या टोकाला, कार्यालय दुसऱ्या टोकाला. त्याच्यामुळे तिथं वेगवानता आहे. अंतरावरच्या गोष्टीशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. म्हणून त्याने मुलाचं शाळेचं काम आटपलं असेल, दवाखान्यात जायचं असेल तर त्याला खूप लांब जावंच लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. खूप दूर जावं लागत असल्यामुळे वेगाचा आश्रय म्हणजेच काय, एखाद्या वाहनाचा, टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल, तो तेवढ्या अंतर तो कापतो आणि गतिमान करतो. आता तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्यामुळे त्यांचे स्वतःचे जीवन त्यांना सुरक्षित वाटते. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. जेव्हा आपण एखादं वाहन खूप वेगात चालवतो तेव्हा आपलं मानसिक संतुलन बरोबर राहतं.
एक बेहोशी असते आणि ती बेहोशीच मग आपल्याला घातक ठरते. दुसरा पॅराग्राफ बघा. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं कारण नाही. अमेरिकेमध्ये ठीक आहे, लेखकाने अमेरिकेची जीवनशैली सांगितलेलं आहे. अमेरिका आणि भारत यात फरक आहे, खूप फरक आहे. तिथले रस्ते बघा, तिथली वाहतूक व्यवस्था बघा, हे आपण अमेरिकेशी तुलना करू शकत नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, म्हणजे आपण भौगोलिकदृष्ट्या अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेचे क्षेत्रफळ आणि भारताचं क्षेत्रफळ याच्यात खूप फरक आहे. अमेरिकेत शहरे दूर दूर आहेत, भारतात शहरे जवळजवळ आहेत आणि दाटीने वसलेली आहेत. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. अमेरिका हा देश लोकसंख्येने मोठा, अमेरिका हा देश आकारमानाने मोठा आहे आणि लोकसंख्या तिथं कमी आहे. तर भारत अमेरिकेच्या तुलनेत आकाराने लहान आणि लोकसंख्येने खूप मोठा आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये शहरे भरगच्च आहेत. शहरातील रस्ते सुद्धा वाहनांनी जाम झालेले आहेत. त्याच्यामुळे अशा भरगच्च वाहतूक असलेल्या रस्त्यावरून आपण वेगवान जाणे हे आपल्याला घातक ठरेल. माणसे खूप आहेत, आपल्याकडे अंतर कमी आहे, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज साधता येतात. अमेरिकेत जेवढं दूर दूर जावं लागते तेवढं दूर जावं लागत नाही. आपल्याकडे वाहन चालवू नका असं म्हणत नाही लेखक. तुमचं काम 5-10 किलोमीटर अंतरावर असेल तर सावकाश जा, वाहन हळू चालवा, सुरक्षित पोहोचा. थोडी त्वरा करावी लागते, त्वरा म्हणजे काय, पण भरधाव वेगाने अंतर काढणे अशी स्थिती नसते. हा, तुम्ही घाई करू शकता कामामध्ये, परंतु भरधाव वेगाने जाणे हे मात्र बरं नाही. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. मुंबईमध्ये तुम्ही जर जाऊन गेले असाल तर तिथले तुम्हाला वाहतूक व्यवस्था दिसेल आणि इथली वाहतूक व्यवस्था म्हणजे खेड्यातली आणि मुंबईतली. खेड्यामध्ये वाहतूक सुरळीत असते, तरी पण काही असे टपोरी मुलं असतात ज्यांच्याकडे नवीन नवीन गाडी आलेली आहे, ते सुद्धा मग त्या गाडीला गती देण्याचा प्रमाण म्हणजे गाडीला गती देण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतात. तर इथं आपण मुंबईचं बघत आहोत. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. आता मुंबईमध्ये गाड्या म्हणजेच रेल्वे, मुंबईची वाहतूक व्यवस्था ही मुंबईची लोकल हे तिथली जीवन गंगा आहे. जास्तीत जास्त वाहतूक, जास्तीत जास्त प्रवास लोक हे मुंबईमध्ये लोकल ट्रेननी करतात. तो सुरक्षित प्रवास आहे. त्यात भरकटणे फारसे नसते. ट्रेनमध्ये गेल्यानंतर आपण भरकटू शकत नाही. गाडीत चढले म्हणजे माणसाचे धावणे थांबते. मुंबईतलं जीवन हे पडतं जीवन आहे म्हणतात. जेपर्यंत त्याला ट्रेन मिळत नाही तिथपर्यंत तो धावतच राहतो. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. लेखक काय म्हणतात की इथं ट्रेनचा प्रवास चांगला शहरामध्ये, परंतु खरी अडचण कुठं आहे त्यांना, रस्त्यावरून 2 चाकी गाड्या आणि 4 चाकी गाड्या ह्या जे चालतात तेव्हा मात्र मग अडचण निर्माण होते. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. तुमची 4 चाकी गाडी असो किंवा 2 चाकी गाडी असो, ती जर मर्यादित आहे तिचा वेग तर ती आपल्याला उपयोगी आहे. जर तिचा वेग वाढला
तर मग ते आपल्याला घातक आहे, निरुपयोगी आहे असं लेखक म्हणतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. गाड्याचा उपयोग कशासाठी? वेळ आणि आपलं श्रम वाचलं पाहिजे, आपल्याला थकवा आला नाही पाहिजे. आपण आलिशान चारचाकी गाडीमध्ये बसून जातो, वेळ वाचवतो वगैरे. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. कुठून तो फिरून आला, थोडा आराम केला, मग त्याच्याकडे संध्याकाळचे 2-1 तास बाकी असतो. त्यावेळेस मग त्याला वाटतं की आता तरी कंटाळा आलेला आहे, आता आपल्याला कुठंतरी बाहेर फिरायला गेलं पाहिजे. आणि मग आपली 2 व्हीलर काढतो, गाडीवर स्वार होतो आणि मग तो वाहनांच्या आहारी गेलेला दिसतो. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने मात्र माणसावर स्वार झालेले दिसतात. म्हणजे त्या लेखकाला सांगायचं आहे की तुम्ही खाली वेळामध्ये घरी कंटाळले असाल तर विनाकारण काम नसताना ते वाहन काढणे, बाहेर घेऊन जाणे, खूप त्याचा वेग वाढवणे. आधी आपण वाहनावर आरूढ होतो आणि मग तेच वाहन मग अगतिक झाल्यामुळे, म्हणजे त्या वाहनाची गती वाढल्यामुळे ते आपल्यावर स्वार झालेले दिसतात. असे दृश्य आपल्याला रोडाच्या बाजूला जिथं अपघात झालेला असतो तिथं दिसते. तर आजच्या दशकेला एवढंच. त्याच्यानंतर भेटूया पुढे दशकेला. थँक्यू. 24 मिनिट.